विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. E20 इंधनाच्या मुद्द्यावरून अरविंद केजरीवाल आक्रमक. पंतप्रधानांच्या निवासस्थानाकडे निघालेला आपचा मोर्चा दिल्ली पोलिसांनी अडवला. E20 साठी ट्रम्प यांच्या दबावाखाली येऊ नका, केजरीवाल यांची मोदींवर टीका. गृहमंत्री अमित शहांवरून आजही संसदेत गदारोळ. अवघ्या 5 मिनिटांमध्ये लोकसभेचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब. राम मंदिर दानचोरीवरून राज्यसभेतही गदारोळ. मोहन भागवत यांनी जंतर मंतरवरील आंदोलकांसोबत संवाद साधावा. संजय राऊत यांची संघ नेतृत्वावर टीका. तर राऊतांसाठी आदित्य आणि अमित ठाकरेचं जेनझी. नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर. सुनेत्रा पवार अजून किती दिवस गुंगी गुडिया बनून राहणार आहेत? बीडमधील पत्रकार परिषदेतील व्हिडिओ पोस्ट करत काँग्रेसची टीका. तर धनंजय मुंडे बीडचे हुकुमशहा, काँग्रेसचा निशाणा. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा गुंगी गुडिया असा उल्लेख करणाऱ्यांचा निषेध. काँग्रेसने सुनेत्रा पवार यांची माफी मागितली पाहिजे. राष्ट्रवादीच्या दत्ता भरणेंची भूमिका. गुंगी गुडिया बोलणं गैर नाही, इंदिरा गांधी नाही गुंगी गुडिया म्हटलं जायचं. बीडमधील कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावर पत्रकाराला शांत करणारा नेताच गुंड. रोहित पवारांचा धनंजय मुंडेंवर निशाणा. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांसाठी वापरलेले शब्द चुकीचे आहेत. पृथ्वीराज चव्हाण यांना ही भाषा योग्य वाटते का? काँग्रेसच्या गुंगी गुडिया या टीकेवरून अंजली दमानिया आक्रमक. सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपकेंविरोधात दिल्ली पोलिसात तक्रार. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर फैजान अन्सारीवर दिपकेंच्या माणसानं हल्ला केल्याचा आरोप. शहापुरात खड्ड्यामुळे झालेल्या मृत्यूवरून पोलिसांनीच काढली TDRF. जवानाची अक्कल. तुमच्या मुलाला खड्डा दिसला नाही का? पोलिसांनी नातेवाईकांना सुनावलं तर पोलिसांनी आरोप फेटाळले. माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये देशमुखांवरील खटला चालवण्यासाठी ईडीला राज्यपालांची मंजुरी. जरांगेंनी ओबीसी महासंघाच्या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये यावं. बंगळुरूच्या ओबीसी अधिवेशनामध्ये जरांगेंना मंचावर जागा देणार. बबनराव तायवाडेंचं जरांगेंना खुलं आव्हान. तामिळनाडूचे माजी उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन पोलिसांच्या ताब्यात. अभिनेत्री त्रिशा आणि मुख्यमंत्री विजय यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचा आरोप. डीएमके कार्यकर्त्यांमध्ये संताप. तामिळनाडूच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ. भाजपचा अहंकार मतदारांनी मोडून काढला. राम मंदिर लूट आणि जेनझी आंदोलनामुळे भाजपचा बांकीपूरमध्ये पराभव झाला. मोदींची लोकप्रियता घसरली. संजय राऊतांचा निशाणा. माजी राज्यपाल पद्मश्री डॉक्टर DY पाटील यांचं कोल्हापूरमध्ये निधन. वयाच्या 90व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. भारतीय राजकारण समाजकार्यात त्यांचं मोलाचं योगदान. उद्या अंत्यसंस्कार केले जाणार. झारखंडमध्ये जेएनझीचा संताप. JPSC आणि JSSC या परीक्षांमधील अनियमिततेविरोधात विद्यार्थी मशाल घेऊन रस्त्यावर. रांचीमध्ये विद्यार्थ्यांचं बेमुदत धरणे आंदोलन. कर्ज भरूनही बँकेने जमीन परस्पर विकली. दिंडोरीतील शेतकरी कुटुंबाचा गंभीर आरोप. जमिनीचा ताबा घेताना पोलीस आणि शेतकऱ्यांमध्ये जुंपली. नाना पटोलेंकडून व्हिडिओ पोस्ट करत उच्चस्तरीय चौकशीची मागणी. रायगडच्या पेणमध्ये भाजप जिल्हा उपाध्यक्ष मंगेश दळवींसह 4 गुन्हा. खंडणी, जीवघेणा हल्ल्यासह चोरीचा गुन्हा दाखल. मुंबई महानगरपालिका मुख्यालयाच्या इमारत नूतनीकरणासाठी पुन्हा कोट्यवधींचा खर्च. नूतनीकरणाचा आकडा 120 कोटीहून अधिक. पालिकेत वारे माप खर्च होत असल्याचं चित्र. मुंबई पोलीस दलात 6 कोटी 41 लाखांचा वेतन घोटाळा उघडकीस. पोलीस नसलेल्या व्यक्तींच्या खात्यांवर पगाराची रक्कम वर्ग केल्याचा प्रकार. 5 जणांवर गुन्हा दाखल. समतानगर पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू. मुंबई पालिकेच्या F नॉर्थ बोर्ड या परिसरात 2 कंत्राटदारांमध्ये हाणामारी. दोघांचा एकमेकांवर चाकू हल्ला. एका टेंडरवरून वाद झाल्याचा पोलिसांना संशय. माटुंगा पोलिसात दोघांविरोधात गुन्हा दाखल. राज्यात पावसाचा जोर ओसरला. घाटमाथा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांना येलो अलर्ट. मराठवाड्यामध्ये पावसाची प्रतीक्षा कायम. पुण्यातील भिडे पूल अजूनही पाण्याखाली. भिडे पुलावरील वाहतूक बंद. काल अनेक वाहनं पाण्यात अडकून पडली होती. खडकवासलामधून 18,000 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग. सतर्कतेचा इशारा.
नांदेडमध्ये 10वीच्या 2 विद्यार्थ्यांचा वर्गमित्रावर चाकू हल्ला. जुन्या वादातून विद्यार्थ्यांमध्ये सुडाची भावना. दोघे पोलिसांच्या ताब्यात. जखमी विद्यार्थ्यांवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू. केंद्र सरकारकडून जनगणना 2027च्या दुसऱ्या टप्प्यासाठी अधिसूचना जारी. लडाख आणि जम्मू तसेच काश्मीर सारख्या असंतुलित क्षेत्रात 1 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर या कालावधीमध्ये जनगणना केली जाणार. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.